खामगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करा. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली मागणी. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये खामगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी 50% निधीची तरतूद करावी अशी मागणी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारा आणि मध्य व सेंट्रल रेल्वेला जोडणारा महत्त्वाकांक्षी असा खामगाव जालना रेल्वे मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमाअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गासाठी लागणारा 50% निधीचा वाटा राज्य सरकारने उचलला असून त्या संदर्भातील तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. तर आता केंद्र सरकारने सुद्धा उर्वरित 50% निधीची तरतूद येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये करावी अशी मागणी जाधव यांनी आज 13 फेब्रुवारी रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. या रेल्वे मार्गामुळे मध्य व सेंट्रल रेल्वे जोडल्या जाणार असून जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळणार आहे. त्या दृष्टिकोनातून खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी 50% आर्थिक निधीची तरतूद करावी अशी विनंतीही त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66.